76व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीत राहून आजची ही आपण पत्रकार परिषद घेत आहोत। 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वप्रथम मी ग्रामस्थांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। आणि खरं तर ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की 15 जानेवारीला गाळेधारकांनी अन्यायकारक निर्णय प्रशासनाने घेतला, म्हणून प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये काही प्रश्न उपस्थित केले। त्या प्रश्नांचं उत्तर जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे, अन्यथा आपण अशा पद्धतीची पत्रकार परिषदेतून गावचा विषय चव्हाट्यावर मांडणं योग्य समजत नाही। परंतु तरीसुद्धा त्या निमित्ताने गाळेधारकांचा एक विषय प्रकर्षाने त्या ठिकाणी निघाला आणि त्यामध्ये अनुषंगाने एक दोन प्रश्न, त्यामध्ये शाळेचं हस्तांतर असेल आणि आरोग्य केंद्राचं हस्तांतर असेल, ह्या दोन प्रश्नांवर प्रामुख्याने अत्यंत आक्रमकपणे विषय मांडले गेले। खरं तर आक्रमकपणे विषय मांडायची गरज नव्हती। तुम्ही प्रशासनाविरुद्ध भांडत असताना ग्रामपंचायत विरुद्ध व्यक्तिदोष करून, बॉडी विरुद्ध रोष निर्माण करून तुम्ही गाळेधारकांना भडकावण्याचं काम करताय। कृपा करून विनंती करतो की ग्रामपंचायतचे पदाधिकारी हे बदलत असतात, आज आम्ही आहे उद्या कुणी असेल, परंतु ग्रामपंचायत प्रशासन हे ग्रामपंचायत प्रशासन असतं, ते संविधानाच्या चौकटीत राहूनच काम करावं लागतं आणि त्याच्या अनुषंगाने काही जे प्रश्न उपस्थित झाले त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद घेतली। पंचायतीवर होता, परंतु मला असं वाटतं की ते आंदोलन करण्याचा फार्स झाला, कारण ज्यावेळी आदेश आल्यानंतर परत हे गाळेधारक प्रशासनाकडे गेले दाद मागण्यासाठी। त्या ठिकाणी सीओ साहेबांकडे गेल्यानंतर सीओ साहेबांनी फेर चौकशीचे आदेश दिले आणि डेप्युटी सीओच्या अंडर एक कमिटी स्थापन केली आणि त्याची फेर चौकशी लावण्यासाठी डेप्युटी सीओ या ठिकाणी येणार आहेत हे माहीत असताना त्या ठिकाणी आंदोलन करून फार्स केला असं मला निश्चितपणे वाटतं। ते करायला नको होतं आणि त्यातले 80% गाळेधारकांची भीती योग्य आहे, कारण हातावरचं पोट असलेल्या गाळेधारकांना गाळा जाईल अशी भीती वाटते। परंतु एक निश्चितपणे सांगतो की ग्रामस्थांनी आजपर्यंत निरेच्या मतदारांनी गेले 15 वर्ष जो विश्वास टाकला आहे, तो विश्वासाला कुठेही तडा जाऊ न देता पारदर्शकपणे आणि हेतुपुरस्कार कुठलाही कारभार केलेला नाही। 2010 पासून आज तागायत जेवढे गाळेधारकांनी इंटरव्ह्यूज दिल्या किंवा ज्या गाळेधारकांच्या मनात भीती, त्यांनी आज तागायत मी सरपंच असताना, तेजश्रीताई सरपंच असताना, उपसरपंच आमचे सुदामजी बंडगर होते, वैशालीताई बंडगर होते, बाळासाहेब भोसले होते, दीपकजी काकडे होते, वर्षा हरिभाऊ जेदे होते, विजू काका शिंदे होते, हे सगळे उपसरपंच आणि सरपंच असताना आज तागायत एकदाही गाळा खाली करण्याची नोटीस किंवा गाळ्या खाली करण्याची धमकी असं जसं तुम्ही म्हणताय ती दिली का, ही कृपा करून आत्मचिंतन करून त्या लोकांनी मला निश्चितपणे सांगावं। अशा पद्धतीचं कुठली, आणि दोन मतप्रवाह आहेत गावामध्ये, एक आहे गाळेधारकांचा मतप्रवाह आणि दुसरा जो मोठ्या प्रमाणात मतप्रवाह आहे तो दबलेला आवाज आहे, तो गाळेधारकांवर चुकीच्या पद्धतीने वाटप केला असं त्यांचं म्हणणं आहे। हे मी अत्यंत नम्रपणे आपल्याला नमूद करतो। त्याचं कारण असं आहे की 1999 साली ग्रामसभेचा ठराव घेऊन आणि मीटिंगचा ठराव घेऊन गाळे वाटपाची, ज्यांना गाळ्या हवेत त्या पूर्वीच्या लोकांना गाळ्यांची मागणी करायला लावली, त्यानंतर गाळे वाटप केलं, ठीक आहे, इथपर्यंत झालं होतं, सगळं ठीक होतं। त्याच्यावर 2010 नंतर जेव्हा आम्ही प्रश्न उपस्थित केला, तो प्रश्न फक्त आणि फक्त भाडेवाढ आणि डिपॉझिट वाढवर केला होता। त्याच्यामुळं त्यामध्ये कुठेही गाळ्यांचं काढून घेणे किंवा 99 वर्षाचे करार जे आज म्हणतात ते 99 वर्षाचे करार, त्या ठिकाणी आम्ही स्टेटमेंट आठवत असेल तर बघा, 999 वर्षे त्या ठिकाणी राहिले तरी आमची अडचण नाही, परंतु ग्रामपंचायतचं हित त्यामध्ये बघितलं गेलं पाहिजे, भाडेवाढ वेळची वेळ झाली पाहिजे, डिपॉझिटची गरज होती म्हणून आम्ही त्या ठिकाणी डिपॉझिट मागितलं, ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या होत्या। सगळ्यांची भीती अगदी योग्य आहे। आता गाळ्यांची पार्श्वभूमी तुम्हाला निश्चितपणे सांगितली, तिला अर्धवट कागदपत्र दिले। सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, 2021ला पहिली कंप्लेंट त्या ठिकाणी बाळासाहेब गारडी यांच्या गाळ्यासंदर्भात अनवर शेख आणि अकबर शेख यांची आली। 2022ला ते उपोषणाला बसले, तेव्हा अमर माने त्या ठिकाणी व्हिडिओ होते, याचा कुठंही अतिरेक न करता, कुठेही बाईट न देता गाळेधारकांवर हा प्रकार चाललाय सांगायचं ही केलं नाही, कारण तो आमचा एक राजकीय फायदा होऊ शकला असता, मायलेज होऊ शकला असतं, पण तो कुठेही सांगितलं नाही। 2022 साली अकबर अनावर बसले होते, त्या ठिकाणी अमर मानेंच्या माध्यमातून आम्ही ते उपोषण सोडवताना खान वकील होते आणि हे दोघं होते, ह्या दोघांना क्लिअर सांगितलं होतं की तुम्ही त्या एका गाळ्याची चौकशी जर मागितली, विनाकारण 66 गाळेधारक त्या ठिकाणी अडचणीत येतात,
तर तुम्ही ते 66 गाळेधारकांसंदर्भात माहिती न मागवता तुम्ही एका गाळ्याची माहिती मागवा, त्या ठिकाणी चौकशी करून त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ अहवाल त्या ठिकाणी देण्यात येईल आणि जो निर्णय BDO आणि CO घेतील तो निर्णय ग्रामपंचायतीला बंधनकारक राहील. अशा पद्धतीचं आपण पत्र त्या ठिकाणी त्या आंदोलनकर्त्यांना दिलं होतं. परंतु त्यानंतरही समाधान न झाल्यामुळे त्यांनी परत 2023 साली तीव्र आंदोलन केलं आणि तीव्र आंदोलन करून गाळ्याधारकांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने वाटप झालं असं सांगितलं गेलं. प्रस्तावना करत असताना त्यांच्याचपैकी एका वकिलाने खूप सुंदररित्या प्रस्तावना केली, खूप सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु बऱ्याच गोष्टी त्यात अनुत्तरित राहिल्या. स्वायत्त संस्था ग्रामपंचायत निश्चितपणे असते, परंतु स्वायत्त संस्था असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये ग्रामविकास खात्याने दिलेल्या चौकटीमध्ये राहूनच तुम्हाला कारभार करावा लागतो. आणि तो कारभार करत असताना ग्रामपंचायतचे गाळे वाटप हे निलाव पद्धतीनेच झाले पाहिजेत हे अतिशय स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. तरीसुद्धा त्या गाळेधारकांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून आपण नेहमीच त्यांच्या त्या विषयाला बगल देऊन, आपण नेहमीच पोट भाडेकरू असून सुद्धा बगल देऊन, कारण ज्या काही जणांनी आत्ता सांगितलं मला कळतंय की त्या ठिकाणी आजपर्यंत 3 कोटी रुपयाचा भरणा ग्रामपंचायतला गाळेधारकांनी केला. आता केला का नाही त्यांनाच माहिती. किती बाकी अजूनही 7,61,000 बाकी. एक अतिशय स्पष्ट शब्दात तुमच्या देखत सांगतो, ज्या गाळेधारकांची बाकी आहे त्या गाळेधारकांना अहवालाची सुद्धा गरज नाही. त्या गाळेधारकांना आज सुद्धा कुलूप ग्रामपंचायत प्रशासन लावू शकतं आणि ही तेवढंच सत्य आहे. आज इथून उठून जरी ग्रामपंचायतीने टाळे लावले तरी तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. ही स्वायत्त ग्रामपंचायतला आहे. ग्रामपंचायतला जे चौकटीत राहून निर्णय घेण्याचे आणि प्रशासनाला हलक्यात घेऊ नका. आज पदाधिकारी आम्ही आहे, उद्या पदाधिकारी तुम्ही राहताल, उद्या पदाधिकारी तिसरा राहील. प्रशासनाला हलका घेऊ नका. ग्रामपंचायत असेल, महसूल खाते असेल, ग्रामविकास खाते असेल, पोलीस खातं असेल, जोपर्यंत कुठली गोष्ट एखादा उद्रेक होत नाही तोपर्यंत कानाडोळा करण्याची सवय ह्या चारही यांना असती. लोकशाहीमध्ये लोकांना फुटपाथवर धंदा करायचा आहे तर त्या ठिकाणी फुटपाथवर धंदा करत असताना लोकांना आपण असं समजतो की गोरगरीब आहेत त्यांनी धंदा केला तर हरकत नाही, परंतु अतिरेक झाला तर मात्र प्रशासनाच्या नादी लागू नये. ग्रामपंचायत असेल, महसूल खाता असेल, कुठलाही निर्णय ठामपणे घेऊ शकतं. आणि आज जे गाळेधारक त्या ठिकाणी अतिक्रमण केले, ग्रामपंचायतच्या खाली सुद्धा तुम्ही बघा की बऱ्याच गाळेधारकांनी पुढं गाडे टाकलेत, त्या ठिकाणी पुढं बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण केले. हे तुम्ही ॲग्रीमेंट करत असताना लिहून दिलेलं असतं की ग्रामपंचायतच्या आकारमानामध्ये कुठेही बदल करणार नाही, ग्रामपंचायतच्या त्या गाळ्याच्या चौकटीमध्येच राहून व्यवसाय करण्यात येईल, कुठेही नियमांचं उल्लंघन करणार नाही. आणि त्या नियमांचं उल्लंघन जर केलं तर त्या ठिकाणी केलेल्या उल्लंघनाच्या पायी तुम्हाला तो गाळा गमावा लागू शकतो. हे तुम्ही ॲग्रीमेंटमध्ये लिहून दिलेलं असतं. आजसुद्धा ज्या लोकांनी बाईट दिल्या, भीतीपुटी दिल्या, माझं एक प्रामाणिक म्हणणं आहे त्यांना जे काही संवाद साधायचा आहे तो 1 to 1 ग्रामपंचायतीवर संवाद साधावा. नेतृत्व घेऊन तुम्ही संवाद साधताय तर तुम्हाला कुठंतरी चुकीच्या पद्धतीने गाईड होतं आहे. कारण तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळी गाळे वाटप झालं 100% तुम्ही असं सांगितलं की त्या ठिकाणी असलेल्या गाळेधारकांना आम्ही वाटप करायचा प्रयत्न केला, 100% योग्य. जे मूळ गाळेधारक होते त्या मूळ गाळेधारकांपैकी 70% गाळेधारकांना त्या ठिकाणी गाळे मिळालेले नाहीत. त्या ठिकाणची पार्श्वभूमी काय होती मला माहीत नाही. प्रत्येक पदाधिकारी ग्रामसभेमध्ये असे प्रसंग आले की त्या ठिकाणी मागच्या बॉडीने चुकीचं धोरण अवलंबले असं ग्रामस्थांकडून सांगितलं गेलं, परंतु मी ते अतिशय सविस्तरपणे स्पष्टपणे सांगितलं की ग्रामपंचायतचा कारभार करत असताना कुठलाही सरपंच तो कारभार योग्य पद्धतीने कसा होईल, निर्णय योग्य पद्धतीने कसा होईल, ग्रामस्थांच्या हिताचा कसा होईल असं केला जातो. ते वाटप करत असताना एक विशिष्ट फॅमिलीला, एक विशिष्ट कुटुंबाला 17 गाळे, एक व्यायामशाळेची जागा, ज्या जागेचा ठराव 99 वर्षाच्या करारामध्ये त्या ठिकाणी उपसरपंच म्हणून आणि सरपंच रत्नमाला कांबळे, त्या ठिकाणी सरपंच रत्नमाला कांबळे होत्या, परंतु त्यांना सहीचा अधिकार नव्हता, परंतु सरपंचपदी ती कायम होत्या. सहीचा अधिकार काढला म्हणजे सरपंचपद काढलं नाही. मागासवर्गीयवर त्यावेळी सुद्धा अन्याय झाला. मग त्यावेळी 17 गाळे तुम्ही स्वतःच्या घरामध्ये घेतले, त्यानंतर व्यायामशाळेची जागा तुम्ही 300 रुपये भाड्याने त्यावेळी घेतली. आज तर काही एकही भाडं एकही छदाम भरलेलं नाही. हे तुमची लोकांसाठी असलेली कळकळ. त्या ठिकाणी मूळ गाळेधारक चंदू काशीद असेल, महेश कदम असेल, आसिफ तांबोळे असेल, साळुंके असतील, सातारकर असतील, रणदिवे असतील, ही बोळात घातली आणि तुम्ही प्राधान्याने तुमचे समोरचे गाळे वाटप केले. 3 कोटी रुपये जर तुम्ही भरले असतील, एका गाळ्याचा जर मी हिशोब दिला
पोट भाडी करूचा तर 3 कोटी क्रॉस करून जाईल. असे आज 62 गाळे ग्रामपंचायतचे आहेत. मग आमचं त्याही वेळी म्हणणं होतं आणि आजही म्हणणं आहे. आता दत्तमामा भरणेचा त्या दिवशी उल्लेख केला गेला की दत्तमामा भरणेने आणि क्लास 1 अधिकाऱ्यांनी जर तुम्हाला त्या पद्धतीने ही केलं असेल तुम्ही खोटे ठरवणार का? आजही सांगतो, विराज भैया त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होते, दीपक माझ्यावर होता, हे सगळे सहकारी त्यातले बरेच सहकारी माझ्यावर होते. त्यावेळी आपण जिल्हा परिषदला जी गेलो होतो त्यावेळी आपलं स्पष्ट आणि स्वच्छ सांगणं एवढं होतं की त्या ठिकाणी येणारं भाडं फक्त आणि फक्त एक साधारण 30,000 रुपयाच्या घरात होतं. आपलं म्हणणं असंही होतं की त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा पगार त्या काळामध्ये साधारण $1.5-2 लाख रुपये होता. आपलं म्हणणं असं होतं की 5 तारखेच्या अगोदर गाळेधारकांच्या उत्पन्नातून आपल्याला साधारण $1,00,000 तरी मिळावेत आणि त्यातून पगार भागावा, हा प्रशासनाचा अत्यंत अभ्यासपूर्वक केलेला प्रस्ताव होता. त्या ठिकाणी गाळेधारकांना आपण डिपॉझिट का मागितलं ते बी त्यांच्या संमतीने, की त्या ठिकाणी आपण डिपॉझिट मागण्याचं कारण असं होतं की त्या ठिकाणचं लाईट बिल 1 कोटी रुपये थकीत होतं. आपल्याला प्रशासनाने आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा होते त्यावेळेस दादांनी सांगितलं होतं की तुम्हाला नवसंजीवनीमधून स्कीममधून सूट मिळेल, तर तुम्ही 50 लाख रुपये जर भरले तर तुम्हाला साधारण 1 कोटी रुपयाचं बिल माफ होईल पाणी पुरवठ्याचं. मग त्यावेळी आपण पर्याय काय काढला, तो उत्पन्नातनंच काढला. स्वायत्त संस्था हित असते, त्यामध्ये आपल्याला अधिकार असतो की आपण थोडंसं त्यांच्यावर निगोशिएट करू शकतो. मग आपण ती मागणी केली. मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी गाळेधारकांना 1-1 लाख रुपये 66 लाख रुपये आले असते आणि त्या ठिकाणी आपलं लाईट बिल वाढलं असतं. त्याच्यावरून वाद झाला आणि तो वाद जिल्हा परिषदला गेला. जिल्हा परिषदला गाळे काढणे किंवा चुकीच्या पद्धतीने वाटप ह्याच्यावर तो वाद नव्हता. तो वाद होता समंजसपणाचा करार. हा दत्तमामा भरणे आणि त्यावेळेच्या अनिल कवडे साहेबांनी तो करार केला. त्या ठिकाणी 4 वर्षांनी भाडेवाढ करणे आणि डिपॉझिट वाढ सांगितली नाही, फक्त भाडेवाढ प्रस्तावित केली. त्यानंतर 2015 साली ती भाडेवाढ होणं अपेक्षित होतं. इलेक्शनचा पिरियड आला, त्यानंतर ते राहून गेलं. सगळ्या बॉडीनी ते चूक केलेली आहे. ॲग्रीमेंट करण्याची सुद्धा चूक सगळ्या बॉडीनी केली. त्या बॉडीनी केलेली चूक हे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे, परंतु 2021ला अर्ज आल्यानंतर त्या ठिकाणी ॲग्रीमेंट करणं आम्हाला सीओकडं त्यासाठी परमिशन घेणं गरजेचं होतं आणि त्या काळामध्ये परमिशन मागितल्यानंतर 3 ते 5 वर्षाचा करार करावा असं आम्ही सांगितलं होतं. राहिला प्रश्न 99 वर्षाचे कराराचे कागदपत्र तुम्ही ग्रामपंचायतनी दिले नाहीत. राजेंद्र चव्हाण त्यावेळचे CEO होते, दत्ताआबा चव्हाण त्यावेळचे मला वाटतं उपसरपंच होते, बांधकाम सभापती होते. त्यावेळच्या काळामध्ये त्यांनी दोघांमध्ये केलेला तो पेपर आहे, जो पेपर अत्यंत गोपनीय ठेवला गेला. का ठेवला गेला मला माहीत नाही, कारण बॉडीच्या किंवा रेकॉर्ड ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डला कुठेही दिसत नाही, पंचायत समितीच्या रेकॉर्डला कुठेही दिसत नाही, जिल्हा परिषदेच्या रेकॉर्डला कुठेही दिसत नाही. ते 2012ला ज्यावेळेस दत्तमामा भरणीची ते मीटिंग झाली त्यावेळेस ठेवला गेला. ग्रामपंचायतची कागदपत्रे ग्रामपंचायतची मालमत्ता आहे, आपण ती मालमत्ता ग्रामपंचायतमध्येच असावी असं एक अपेक्षित आहे. ते अलिखित नियम आहे, त्याप्रमाणे तुम्ही केला नाही. तो नियम असा असतो की जिल्हा परिषदच्या COनी जरी ते सही केली असली, तो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून रेकॉर्ड करून तो ग्रामपंचायतला येणं अपेक्षित होतं, आला नाही. तरीसुद्धा 99 वर्षाच्या कराराला चॅलेंज केलं नाही. हे खरं तर आमचं कर्तव्यात कुसूर आहे असं मी म्हणतो. ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की ज्या ठिकाणी निलाव पद्धतीने व्हायला पाहिजे होतं, ज्या ठिकाणी बऱ्याच लोकांना मिळालं नाही, कारण 17 गाळ्याचे विशिष्ट तसं असताना तुम्ही ते करायला नको होतं. खरा कळवळा तुम्हाला जा असं तर माझं आव्हान आहे आज 17 लोकांनी राजीनामा द्यावा त्या गाळ्यांचा आणि मग गावच्या विकासासाठी, गावच्या हितासाठी, गरिबांच्या हितासाठी समोर बसावं आणि जाहीरपणे चर्चा करण्याची माझी तयारी आहे आणि आमच्या सगळ्यांची तयारी आहे. त्या 15 वर्षाच्या काळामध्ये एकही गाळा ह्या सगळ्या कुठल्या बॉडीच्या लोकांनी, निराश्रित तक्रार विकास आघाडीच्या लोकांनी कुठलाही गाळा स्वतःसाठी घेतला आहे किंवा कुठलीही भूखंड स्वतःसाठी घेतला आहे, कुठलाही लाभ ग्रामपंचायतीचा घेतला हे दाखवून द्यावं. आम्ही राजीनामा देण्याची तयारी ठेवतो. हा गाळ्यांचा सढळ विषय, याच्यातून परत जरी तुम्हाला समजा ते स्पष्टीकरण द्यायचं माझं ऑब्जेक्शन नाही, परंतु माझं एक प्रामाणिकपणे म्हणणं आहे की हा सगळा विषय जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर जातो आणि तुम्ही कारणाविना घेणं देणं निराशिवतारा गावचा बदनामी करू नका. जी वस्तुस्थिती आम्ही मान्य केली होती आणि जे गाळ्यांचे कागदपत्र द्यायचा विषय CO साहेबांनी ज्यावेळेस कमिटी स्थापन केली, कमिटीला ग्रामपंचायतचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही कागदपत्राच्या आधारावर चौकशी करायला आलेलो आहे, तुमचं कुठलाही जबाब आम्हाला नको, ग्रामपंचायत गाळेधारकांचा कुठलाही जबाब आम्हाला नको आहे, म्हणून त्यांनी उपस्थित. आता
ह्या सगळ्या गाळ्यांचा एकच फक्त कागद आहे महत्त्वाचा, तो 99 साली झालेली ग्रामसभा आणि 99 साली झालेली मासिक सभा. त्या मासिक सभेमध्ये त्यांनी व्यवस्थित केलं की मागणी घेतली, डिपॉझिट घेतले 85,000 रुपये त्या गाळेधारकांचं, त्या गाळ्यांवर डिपॉझिटवर गाळे बांधलेत, हे सगळं रेकॉर्ड केलं. परंतु हेच मुळात चौकटीच्या बाहेरचं आहे. हे आज सांगतोय, जाहीरपणे इतके दिवस सांगितलं नव्हतं. ग्रामविकास खात्याने दिलेले चौकट ओलांडून तो निर्णय घेतला तरीसुद्धा ठीक आहे, त्या गाळेधारकांवर अन्याय झाला नाही पाहिजे, आजही ठाम भूमिका आहे. स्वतःहून कुठल्याही प्रकारचं गाळेधारकांना नोटीस आम्ही दिलेलं नाही. दुसरा विषय, आलेला आदेश आम्ही चालढकल केली म्हणून आदरणीय तेजश्रीताई काकडे, विराजभाई काकडे आणि रमेश राऊत यांच्यावर हक्कभंगाची कारवाई याने 39ची नोटीस अदा केली आणि ती परवा दिवशी इथलं उपोषण संपल्यानंतर त्या दिवशी उपोषण अनवरचं परत तिथं होतं. त्याच दिवशी मी पंचायत समितीला गेलो आणि त्याच दिवशी 39ची नोटीस कारवाईसाठी CO साहेबांकडे गेली. मग तुम्ही केलेलं पाप हे ह्या सरपंचांनी का भोगायचं? मग 39ची नोटीस जर निघत असेल तर आलेला जिल्हा परिषदेचा आदेश चाल ढकल करून बरोबर मान्य करणं आम्हाला गरजेचं होतं. मग आम्ही त्या पद्धतीने पाठवला. आता फेर आदेश आला. फेर आदेश आल्यानंतर तुम्ही जर आदेश तुमच्या मनासारखा आला तर कमीत कमी ग्रामपंचायतीचे आभार माना, नाही आला तर तुम्ही जिल्हा परिषदला भांडणं गरजेचं आहे, ग्रामपंचायतीला भांडणं गरजेचं नाही. तुम्ही ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध ही करण्याचा आवाज उठवण्याची गरज नाही. तुम्ही जिल्हा परिषद किंवा ज्या बॉडीने तुम्हाला ते फाइंडिंग्स दिल्यात किंवा आदेश दिल्यात त्यांचा तू करणं गरजेचं आहे. माझी विनंती राहील, त्यावेळेस जो आदेश येईल तो आदेश आजच तुम्हाला सांगतो, तो आदेश तंतोतंत पालन करण्याचं काम ग्रामपंचायत निराशिव तक्रार आम्ही सगळे विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी पाळण्याचं निश्चितपणे काम करू. गाळ्यांचा विषय इथपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे पुरेसा आहे. परंतु मी आजही सांगतो, गाळेधारकांनी भीती बाळगायचं काही कारण नाही. कुठली अंगची कारवाई आम्ही करत नाही. वरनं प्रशासनाने दिलेला आदेश, जर तो आदेश आला तर आम्हाला मान्य करावं लागेल हेही सांगतो. परंतु आजही सांगतो की ज्या गाळेधारकांनी कळवळा आहे, जे गाळेधारक पुढारपण करतात, त्या गाळेधारकांनी गाळ्यांचा राजीनामा द्यावा. आणि तुम्ही जर म्हणत असताल 17 गाळ्यांचे नावं सांगा, तुम्ही जर म्हणत असताल ते व्यायामशाळेचा रेकॉर्ड दाखवा, तर आजही माझी तयारी आहे. परंतु मला त्या इंडिव्हिज्युअल ह्याच्यात जायचं नाही. मला फक्त आणि फक्त लोकांच्या निदर्शनास आणून द्यायचं, म्हणून आम्ही हे बॉडीने हे विषय मांडले. जिल्हा परिषदेने नक्की कोणता ठराव, जिल्हा परिषदेने कोणता अहवाल? गाळे वाटपामध्ये अनियमितता झाली. पहिली आणि महत्त्वाची अनियमितता म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला गाळेधारकांना वाटप करत असताना ग्रामसभा घेऊन, जाहीर निलाव घेऊन त्या ठिकाणी ग्रामसभेमध्ये जाहीर निलावाने वाटप करणं गरजेचं आहे. आणि हा एकच फार मोठा क्लॉज आहे. त्यानंतर ग्रामपंचायतचे करार वारंवार झाले नाहीत म्हणून ग्रामपंचायतचे गाळेधारक त्यापासून वाचू शकतात. ती कारवाई बॉडीवर झाली पाहिजे, हेही मान्य करतो आम्ही. परंतु मूळ कागद जो होता 99 वर्षी साली दिलेला कागद आणि त्यानंतर अनुषंगाने ट्रान्सफर झालेले गाळे, अनेक गाळे ट्रान्सफर झालेत. ते ट्रान्सफर झालेल्या गाळ्यांवर आणि पोड भाडेकरूंचं, हां तेही सांगायचं राहिलं, तुम्हाला सहकार्य कुठं केलं आम्ही? जे चुकीचं केलं, मी आजही सांगतो चुकीचं केलं. गाळेधारकांकडून आम्ही लिहून घेतलं की तुमच्या गाळ्यामध्ये व्यवसाय कोण करते. आता मी काय सांगणार आहे का माझ्या गाळ्यात पोटपाळी करू शकतो? मी या ठिकाणी माझा व्यवसाय चालू आहे, स्वीटचा व्यवसाय चालू आहे, माझा व्यवसाय मच्छी विक्रीचा चालू आहे, अशा पद्धतीने तुम्ही लिहून दिलं. ते आम्ही ॲक्सेप्ट करून वर सरकवलं. मग ही तुम्हाला मदत नाही झाली का? मग त्याच्यावर शंका उपस्थित करून त्यावेळचे मावळचे जे हे होते BDO ह्यांनी परस्पर ग्रामपंचायतला न येता फोटो काढून त्या ठिकाणी फिरून, त्या ठिकाणी सर्वे करून, आजूबाजूला सहज विचारून, स्पाय कसं करतो तसं विचारून त्या ठिकाणी रेकॉर्ड केलं गेलं की या ठिकाणी पोटबळीकर आहेत. याच्यामध्ये एक काय झाले की जे मूळ गाळेधारक आहेत त्यांच्यावर खरोखर अन्याय होते. जे गाळेधारक, ज्या गाळेधारकांचा व्यवसाय चालू आहे पूर्वीपासून आणि ज्या गाळेधारकांचा व्यवसाय स्वतः करतात, अशा गाळेधारकांना खरं तर सहानुभूतीपूर्वक विचार व्हायला पाहिजे होता. परंतु तेही गावाबरोबर भरडले गेले. एवढंच निश्चितपणे सांगतो. खरं तर गाळेधारक स्वतः व्यवसाय करतात, तर किती गाळेधारक हे भाडेकरू आहेत, पोट भाडेकरू याच्याबद्दल काय माहिती? आकडे निश्चित सांगणार नाही. काय होतं की त्याला पळवाटा असतात. परंतु 20 ते 30% जे गाळेधारक आहेत ते आज स्वतः धंदा करतात आणि बाकीचे सगळे पोट भाडेकरू आहेत. ग्रामपंचायतीला 400 रुपये भाडं होतं सुरुवातीला स्टँडवर, त्यानंतर 1280 रुपये भाडं झालं, 1180 रुपये भाडं झालं. या ठिकाणी सरासरी 600 रुपये भाडं आहे.
आज तुम्ही मला सांगा, एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीला एवढा मोठा व्यवसाय चालू होता, तुम्ही सांगितलं 66,000 रुपये तुम्ही हे केलं. एक साधं उदाहरण देतो, 2010ला ज्यावेळेस आलो त्यावेळेस हेच ठेकेदार होते बाजार कराचे. ह्याच ठेकेदाराचा ठेका कधीही 1,90,000च्या वर गेला नाही. रेकॉर्ड पहा. त्यानंतरचा ठेका कालांतराने 2 वर्षामध्ये 25 लाखापर्यंत बोली पद्धतीने केला आणि आज 18 लाखाच्या आसपास येऊन स्थिरावला आहे. हे ग्रामपंचायतचं प्रत्येक वर्षी प्रत्येक महिन्याला 2 लाख रुपयाचं उत्पन्न आपण वाढवलं. हे 40,000चं उत्पन्नाचं आज एवढी बँड घेऊन सांगतात 2 लाखाचं उत्पन्न त्या ठिकाणी आपण वाढवलं. ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी शाबासकी करून घ्यायची नसती. त्यांना विश्वस्त म्हणून निवडलेलं असतं ग्रामस्थांनी आणि ते विश्वस्त म्हणून पात्र ठरायचं असतं आणि काम करत असताना पारदर्शकपणे लोकांचं हित बघून काम करायचं असतं. प्रत्येक वेळी जर टिमकी वाजवत गेलं आणि समोरचा चुकीचं म्हणत गेला तर संघर्ष वाढतो. गाळेधारकांचंही तीच झालं आहे. गाळेधारकांच्या मनात बिंबवलं गेलं की ग्रामपंचायत पदाधिकारी संघर्ष करतात आणि तुमचे गाळे घालवण्यासाठी प्रयत्न करतात. जाहीरपणे सांगतो, कुठल्याही चुकीची पद्धतीची कारवाई ग्रामपंचायतच्या वतीने होणार नाही आणि कुठेही हेतू पुरस्कार आणि द्वेषातून कारवाई झालेली तुम्ही आजपर्यंत गेले 15 वर्षात दाखवा. भूखंडावर अतिक्रमण झाल्यानंतर येतो. आत्ताचा विषय जो आहे, दुसरा विषय तुमचा आहे, तो दुसरा विषय त्या दिवशी जो विषय निघाला त्या विषय संदर्भात मी सांगतो तुम्हाला. आत्ता दत्तामामाची जी मीटिंग झाली तो समंजसपणाचा करार होता. तो रेकॉर्ड केला म्हणजे दोघांचं हित बघून रेकॉर्ड केला. चौकटीतला करार नव्हता तो हित बघून करार केला. आता राहिला शाळेचा विषय. मला वाटतं एक पत्रकार बंधू अनेक त्याला ही आहेत, साक्षीदार आहेत. 2016 साली पहिली ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेच्या अगोदर पालक सभा झाली. आता तुम्ही जर म्हणत असाल ते विशिष्ट माणसांनी केलं तर तुमचा पूर्वग्रह चुकीचा आहे म्हणून सांगणं गरजेचं आहे की वस्तुस्थिती काय होती. 2016 साली त्या ठिकाणी पालकांचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. गेट बंद केलं. पालकांनी सांगितलं की आम्ही या ठिकाणी शाळा भरू देणार नाही. मूळ प्रश्न इथे येतो की समजा 2000 शाळा साली जर बांधली असेल 2003-04 साली, तर 2010 साली मी जेव्हा सरपंच झालो तो लोकसभागातून 5 ते 5.5 लाख रुपयाचं काम जे DSR रेटप्रमाणे 15 लाखाचं काम होऊ शकलं असतं की लोकसभागातून लोकांच्या वर्गणीतून त्या ठिकाणी 5 लाखाचं काम त्या ठिकाणी अत्यंत चांगलं टिकावदार काम आदरणीय दीपक काकडे जे सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांच्या माध्यमातून आपण केलं. हे DSRचं का सांगतोय तेही म्हणलं जातं की 5 लाखात भ्रष्टाचार झाला. त्याचा DSR त्याचं एस्टिमेट काढलं असतं ती 12-13 लाखावर झालं असतं. परंतु आपण ती 5 लाखाचं काम केलं म्हणून तरी ती शाळा 2016पर्यंत टिकली. 2004 आणि 3ची शाळा जर पडत असेल तर आत्मपरीक्षण करा ना तुम्ही कशाला विनाकारण दुसऱ्यावर ब्लेम करताय. पहिला विषय. दुसरा विषय तरीसुद्धा हा विषय कुठेही काढत नाही. आता दुसरा विषय 2016ला पालक मेळावा झाला. खूप मोठ्या प्रमाणात पालक मेळावा झाला. पालक मेळाव्यात मागणी केली गेली की त्या ठिकाणची शाळा नादोस आहे, आमच्या जीवातील धोका आहे पाल्यांच्या, आणि त्या ठिकाणी मग ग्रामसभा परत बोलवण्यात आली. आणि हा सगळा घटनाक्रम असताना बघा दुर्दैवाने म्हणजे आमच्या दुर्दैवाने की आमची बॉडी बहुमतात होती परंतु सरपंच त्यावेळेस आरक्षणाचा निवडून आला नव्हता. त्याच्यामुळं कारभारामध्ये आमचा होल्ड नव्हता. तुमचा सरपंच त्या ठिकाणी तुम्ही ग्रामसभा पालक मेळावा बोलावला, तुम्ही ग्रामसभा बोलावली, तुमच्या ग्रामसभेत ठराव झाले, त्यामध्ये ठरावाने बहुमताने ठरलं. मग जर चुकीचं असेल तर तुम्ही त्यानंतरचा पत्रव्यवहार का नाही केला जिल्हा परिषदला? त्या ठिकाणी मला आठवतं की तुम्ही पत्रकार बंधूंनीच सांगितलं होतं की ग्रामस्थांचं जर म्हणणं असेल की 15 दिवस शाळा बंद करा तर बंद करा, परंतु या ठिकाणी शाळा भरली जाणार नाही, शाळेला नवीन ठिकाण पाहिजे. 2016ला ग्रामसभा झाली, त्यानंतर 2019ला ग्रामसभा झाली. त्याच्यातच एक प्रश्न आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं आणि ती दुरुस्त होईल, तर त्याबद्दल आपलं मत काय? स्ट्रक्चरल ऑडिट त्या ठिकाणी खैरे म्हणून त्या एजन्सीने केलं होतं, जी मागणी आपण सगळ्यांनी केली. त्या स्ट्रक्चरल ऑडिटचं म्हणणं असं होतं की त्या ठिकाणचे कॉलम तुम्ही वापरू शकता, फार तर काही प्रमाणात कॉलम अजून भक्कम आहेत, परंतु इतर स्ट्रक्चर जे आहे ती स्ट्रक्चर सगळं डिसलॉज करावं लागेल आणि नव्याने करावं लागेल. ते ॲज गुड ॲज नवीन शाळा बांधण्यासारखं होतं. पहिला विषय. दुसरा विषय, स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर साधारण 29/1/2019ला अभियंता दक्षिण विभागाचे अभियंता त्या ठिकाणी हे सगळं करत असताना ग्रामस्थांच्या मागणीपेक्षा त्या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यासुद्धा धारेवर सगळ्यांनी धरलं होतं. शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करून त्या ठिकाणचे अभियंता दक्षिण विभागाचे 29/1/2019ला या ठिकाणी आली आणि त्यांनी ताबडतोब सांगितलं. आता एक लक्षात घ्या की हे सगळे अधिकारी आहेत
कुठलाही अधिकारी तोंडी चूक करू शकतो. आजही सांगतो, कुठलाही अधिकारी कागदी चूक करत नाही. त्यांनी त्वरित आदेश दिला की या ठिकाणी शाळा भरवणं धोकादायक आहे आणि एकही दिवस शाळा न भरवता ग्रामपंचायतनी पर्यायी जागा निवडावी. हे सगळं दिव्या पवारच्या काळात झालेले आहेत. दिव्याताई पवारांचे सरपंच असताना त्या काळात झालेले आहे. त्यामुळे ते काय प्रोसिडिंग आता परत म्हणू नका आम्ही लिहिलं. त्या ठिकाणी दिव्यताईंच्या काळात झाले. 2019च्या ग्रामसभेमध्ये लक्ष्मणदादा चव्हाण, माजी सरपंच लक्ष्मणदादा चव्हाणांनी प्रस्ताव मांडला होता की त्या ठिकाणी शाळेची जागा हस्तांतरित न करता जर आपल्याला काय करता आलं तर बघा. त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा हस्तांतराचा नियम अलीकडे आला. पूर्वी हस्तांतराचा नियम नव्हता. माहिती घ्यावी. पूर्वी ग्रामपंचायतला मुबलक मोकळे जागा असायची, त्यामुळे शाळा भरायच्या, काही ठिकाणी भाड्याच्या खोलीत भरायच्या, भाडं मिळायचं. 2012 नंतर शासनाने भाडं बंद केलं. त्याच्यामुळं भाडं बुडवलं म्हणण्याचा निराधार प्रयत्न किंवा निराधार केविलवाणी आरोप करण्याचा बंद करावं. भाडं 2012 पासून बंद झालं. भाडं मिळणार नव्हतं. त्याच ग्रामसभेमध्ये माझं स्वतःचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे मी की जर जागा देण्याशिवाय गत्यंतरच नाही, पर्यायच नाही, जर शासनाचं धोरणच ते तर जागा हस्तांतरित करायला हरकत नाही. कारण जागा जर कोटी रुपयाची असेल तर शिक्षण अनमोल आहे. त्या शिक्षणाला ठिकाणी जर जिल्हा परिषदला जागा दिली तर ती जिल्हा परिषदची जागा फक्त त्यांनी शाळेच्या वापरासाठी, शैक्षणिक वापरासाठी करावी. आणि ज्या दिवशी शासनाचं धोरण बदलल, शैक्षणिक धोरण बदलल आणि जिल्हा परिषद शाळा नामशेष होतील, त्यावेळी ती जागा परत ग्रामपंचायतला हस्तांतरित करावं असं मी त्या ठिकाणी ठराव मांडला आहे आणि ते रेकॉर्ड केलेलं असेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. त्याच ठरावाला त्याच सूचक अनुमोदक म्हणून लक्ष्मणदादा चव्हाण आहेत. त्या ठिकाणी दादांनी सुद्धा ग्रामस्थांचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सांगितलं की जर सगळ्याच ग्रामस्थांचं म्हणणं असेल जिल्हा परिषदेची तर जिल्हा परिषदेकडून 1 वर्षाच्या आत बांधकाम करून घ्यावं, ह्याची ग्वाही घ्यावी, याची हमी घ्यावी, हे लक्ष्मणदादांनी त्यावेळेस सांगितलं होतं. हे मान्य करतो. त्याला जोडून एक आहे ऐका की जे हस्तांतराचा प्रश्न म्हणताय तुम्ही हस्तांतरण, तर याविषयी प्राथमिक आरोग्य केंद्राची जागा म्हणजे हे नक्की काय याबद्दल आपलं मत काय? आता शाळेचा विषय संपवतो. शाळेचा विषय बऱ्यापैकी क्लिअर झाला आहे. आरोग्य केंद्राचा विषय असा आहे की 2008 सालापासून बांधकाम सभापती संभाजीनाना होळकर असल्यापासून सातत्याने पैसे येत होते. रेखाताईंच्या काळात बी पैसे आले होते. परंतु मूळ प्रश्न होता कुठं की ग्रामपंचायतीला समजा प्राथमिक आरोग्य केंद्र उभं राहायचं असेल तर 1 एकर जागेची अट त्या ठिकाणी होती. आपल्या सुदैवाने विराज भैया काकडे त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होते. जिल्हा परिषद सदस्य असताना त्या ठिकाणी परत पैसे 1.5 कोटी रुपये आले. त्या ठिकाणी 1.5 कोटी रुपये आल्यानंतर त्यावेळेस ज्यावेळेस आपण माहिती घेतली त्यावेळेस 1 एकर जागा असणं अपेक्षित होतं. परंतु आपण त्या ठिकाणी थांबलो नाही. 2008 पासून पैसे येत होते जात होते, येत होते जात होते. आपण 2012 साली दत्तमामा भरणे अध्यक्ष होते, विराज भैया सदस्य होते, आम्ही सगळे बॉडीमध्ये होतो. आम्ही त्या ठिकाणी GB मीटिंगमध्ये त्या दिवशी GB मीटिंग चालू नसताना आम्ही अर्ज देऊन त्या ठिकाणी आमचं म्हणणं मांडलं की निरेसारख्या ठिकाणी 1/2 एकर जागा आहे ज्याची किंमत काही ग्रामीण भागापेक्षा 10 पटीने मोठी आहे. तर निरेसारख्या ठिकाणी वेगळा टाईपलाईन करावं म्हणून ती करण्यात आलं. त्या ठिकाणी आदरणीय दादांकडे आम्ही विराज भैया, दीपक भैया, चंद्रकाका सुद्धा आणि सगळे सदस्य त्या ठिकाणी आम्ही गेलो. त्या ठिकाणी आम्ही दादांना विनंती केली, अजितदादांना, की या ठिकाणी अशी ही आहे. त्यांनी सचिवांना बोलवलं आणि सचिवांना बोलून याच्यामध्ये आपल्याला दुरुस्ती करावं लागेल. कारण निरेसारख्या ठिकाणी अनेक गावं असतील ज्या ठिकाणी वास्तव वेगळं आहे, ज्या ठिकाणी जागा कमतरता आहे, ज्या ठिकाणी जागेची किंमत गगनाला भिडली, अशा ठिकाणी त्यांनी तो प्रस्ताव सांगितला. त्यानंतर साधारण त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे 1 कोटी रुपये किंमत त्या जागेची निश्चितपणे असेल. परंतु शासनाचं धोरण त्याच्या अगोदर तिथं आरोग्य केंद्रच होतं बारकं कवलारू. त्या ठिकाणी OPD चालत नव्हती जास्त. मग ती OPD चालण्यासाठी ग्रामस्थांचं म्हणणं होतं की त्या ठिकाणी आरोग्य केंद्र उभं राहावं. आणि जसं भाषणामध्ये सांगितलं गेलं, काळ बदलला, फाटक्या चड्ड्या होत्या, पॅन्ट आल्या, त्या ठिकाणी जुनं आरोग्य केंद्र करून नवीन आरोग्य केंद्र केलं. हेतू चांगला होता ग्रामपंचायतचा. आणि ते करत असताना ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी जी जागा दिली 1 कोटी रुपयाची
प्रत्येक ठिकाणी पैशात नका मोजू. आरोग्य आणि शिक्षण हे पैशात मोजणारी गोष्ट नाही. आज त्या ठिकाणी सरासरी पत्रकार बंधूला मला नम्रपणे सांगू इच्छितो, सरासरी आज 70-80 OPD. ज्यावेळी मोहन डॉक्टर होते त्यावेळी आरोग्य ह्याचा काळ होता, घाडगे मॅडम होती, त्यावेळी करोना काळ होता, त्यावेळी केलेलं काम आरोग्य खात्याने आठवा. त्यावेळी 150 OPD चालायची, आज ॲव्हरेज 100 OPD चालती. साधारण 6 ते 7 महिला प्रसूती त्या ठिकाणी होतात, रेफर केलं जातात बऱ्याच हॉस्पिटलला सिझरच्या असल्या तर. आणि 6 महिने ट्रीटमेंट घेणाऱ्या गरोदर माता त्या ठिकाणी असंख्य आहेत. ह्याची जर कॅल्क्युलेशन केलं तर आजपर्यंत 25 कोटी रुपयाचा आपण त्या ठिकाणी उपभोग घेतला आहे. आणि आजही सांगतो, जिल्हा परिषदेनं त्याही वेळेस सांगितलं आहे की त्या ठिकाणी असलेली आरोग्याचीच सेवा दिली जाईल. आरोग्याची सेवा ज्यावेळेस बंद करायची वेळ किंवा नवीन कन्सेप्ट येईल त्यावेळी ती जागा परत ग्रामपंचायतीला हस्तांतरित केली जाईल. आणि अत्यंत जबाबदारीने, अत्यंत सगळ्यांच्या सहमतीने सांगतो की तो निर्णय आमच्या दृष्टीने 100% सोन्यासारखा होता. मला सांगा सुरू करायचं. आज खरं तर ग्रामपंचायत निराश उतकरा त्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी तर प्रेस कॉन्फरन्सचं नियोजन त्या ठिकाणी केलं आहे. जे आंदोलन मागं गाळेधारकांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या विरोधात केलं होतं, त्या गाळेधारकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमी खातीर खरं ते आज ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. वास्तविक गाळ्यांची चौकशी हा विषय 2021 साली जो झाला आहे तो कुठल्याही ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी किंवा ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंचांनी त्या ठिकाणी केलेलं नाही. ही पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ग्रामपंचायतीने बाळासाहेब गारडींना गाळा दिला होता. बाळासाहेब गारडींनी तो गाळा इक्बाल सय्यद असेल, अनवर सय्यद असेल ह्यांना त्या ठिकाणी पुढं भाडेकरू म्हणून दिला. गाळा देताना बाळासाहेबांनी पंचायतीला विचारात घेतलं होतं का? तर नाही. गाळा दिल्यानंतर त्यांचे काही आर्थिक व्यवहार झाले, काही पैशाचे व्यवहार झाले, याबाबत ग्रामपंचायतीला विचारलं होतं का? तर नाही. या आर्थिक व्यवहारातून त्यांची भांडण झालं. त्यांचं भांडण झाल्यानंतर ते भांडण ग्रामपंचायतीपर्यंत आलं. ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्व बॉडी असतील, त्यांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. ते भांडण एका गाळ्यापुरतं होतं. कुठेतरी हा विषय थांबावा ही एक कुठेतरी मानसिकता या ग्रामपंचायतीच्या सदस्यांची त्या ठिकाणी होती. परंतु त्याला फाटे फुटत गेले. हा विषय वाढत गेला. हा विषय वाढत गेल्यानंतर ग्रामपंचायती गाळ्यांमध्ये जे काही ठराविक लोक आहेत, मग मला वाटतं त्याच्यामध्ये उत्तमराव आगोने असतील, दिलीपदादा फरांदे असतील, दत्ताबा चव्हाण असतील, अनिल सर्वच लोकांच्या बरोबर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ सदस्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली. हा विषय असा झालेला आहे, हा विषय थांबवला पाहिजे आणि हा विषय थांबवून कुठल्याही गाळेधारकाला त्या ठिकाणी इजा त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे. ग्रामपंचायती वास्तविक संस्था त्या ठिकाणी ग्रामस्थांची आहे, त्यामुळं हा विषय कुठेतरी ग्रामस्थ लेवलला आपण संपवावा एवढी त्या ठिकाणी एक विनंती केली होती. परंतु त्या विनंतीला कुठेतरी फाटे फोडण्याचं काम केलं. त्या विनंतीला कालच्या भाषणात मी जे काय ऐकलं, वेगळा मार्ग त्या ठिकाणी दाखवण्यात गेला की उत्तमराव आगोनेंना, दिलीपदादा फरांदेंना आम्ही असं सांगितलं की बाबा तुम्ही त्या लोकांचे पैसे भरा. वास्तविक असं कोणतंही स्टेटमेंट ना सरपंचाचं आहे, ना उपसरपंचाचं आहे, ना सदस्यांचं आहे. असं काय स्टेटमेंट असेल तर त्यांनी पुराव्यासहित त्या ठिकाणी सादर करावं एवढी एक मी त्यांना विनंती करतो. त्या दिवशी भाषणे त्यांनी बरीच लोकांची ऐकली की ग्रामपंचायतीच्यामुळं अन्याय होत चालला आहे, अन्याय होत चालला आहे. मला एक सांगा, आज गाळेधारकांचे भाडे हे 800 रुपये, काहींना 700 रुपये, काहींना 1000 रुपये. भाषणं करणारी जी मंडळी होती, ह्या मंडळींचं काही लोकांचं भाडं थकलं 19,000, काही लोकांचं 50,000, काही लोकांचं 1 लाख. त्याला काही 1 लाख एवढं भाडे थकून सुद्धा तुमच्यावर अन्याय होतोय. हा अन्याय नक्की कसला आहे? ग्रामपंचायतीची बॉडी राजेश भाऊ त्या ठिकाणी 2010ला सरपंच झाले, तेव्हापासून आजपर्यंत कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात थकलेल्या गाळेधारकांना कुलूप लावण्याची भूमिका या ग्रामपंचायतीने किंवा सदस्यांनी त्या ठिकाणी घेतली का? कुठली आरेरावकी केली का? ह्याचं पण उत्तर खरं तर ते जे अन्याय झाला ते लोक म्हणत होते त्यांनी सांगायला पाहिजे होतं. वास्तविक मला त्या सगळ्या लोकांकडे बघून एकच वाटत होतं, काही लोकांच्या भेटीपोटी त्या ठिकाणी त्यांनी कदाचित ती भाषणे केली असावी. पण मला एकच सांगावंसं वाटतंय
काही भाषणात असं सांगितलं की गोरगरीब मरतील, गोरगरीब मरतील. परंतु मला एक सांगायचं आहे की याच गोरगरिबांनी त्या ठिकाणी 2010 पासून राजेश काकडेंच्या नेतृत्वाखाली गावात पॅनल त्या ठिकाणी निवडून दिलेले आहे. गोरगरिबांचं काय व्हायचं काही कारण नाही. या गोरगरिबांना आम्ही कुठेही वारं सोडलं नाही ना कधी भविष्यात त्या ठिकाणी सोडणार आहे. त्यामुळे ह्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. जे गाळेधारक पहिल्यापासून त्या ठिकाणी व्यवसाय करतात, पहिल्यापासून त्या ठिकाणी रोजीरोटी त्या गाळेधारकांची चालली, त्या गाळेधारकांना त्या ठिकाणी कसं वाचवता येईल, त्या त्यांची भूमिका जिल्हा परिषद असेल, आयुक्त कार्यालय असेल, या सगळ्या लोकांना कशी सांगता येईल या दृष्टीने खरं तर ग्रामपंचायत काम करते. अनवर हा जो माणूस आहे ह्यांनी तक्रार त्या ठिकाणी आयुक्त साहेबांना त्या ठिकाणी केली होती. आयुक्तांच्या आदेशाने खरं तर जिल्हा परिषदेला तक्रार आली, जिल्हा परिषदेकडची तक्रार त्या ठिकाणी पंचायत समितीला आली, ग्रामपंचायतला आली आणि कागदपत्र जी ग्रामपंचायतीकडे उपस्थित होती, जी ग्रामपंचायतीकडे आहे त्या कागदपत्राच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जिल्हा परिषदेने निकाल दिला. जर ग्रामपंचायतीकडे सगळी कागदपत्र असती, सगळे करार असते, तर तेच कागदपत्र ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेला सादर केले असते, कदाचित हा निकाल निघाला पण नसता. 2000 साली तुम्ही गाळे वाटप केल्यात, राजेश काकडे त्या ठिकाणी 2010 साली सरपंच झाल्यात. 10 वर्षात तुमचे करार झाले का? 10 वर्षात तर तुमच्याकडे सत्ता होती, त्या टायमिंगला तुमचे भाडे टाईम टू टाईम आलं का? ह्या गोष्टीची पण उत्तरं तुम्ही कुठेतरी दिली पाहिजे. 15 साली आमची मेजॉरिटी होती, सरपंच त्यांचा होता. 15 सालच्या बॉडीमध्ये देखील करार झाले का? सगळे भाडे वसूल झाले का? ह्या गोष्टीची उत्तरं पण तुम्ही आम्हाला दिली पाहिजे होती, त्या भाषणात तुम्ही त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होती. हे सगळं गोष्टीचं सारांश हा एक होता की गाळ्यांमध्ये अनियमितता आहे, गाळ्यांचे करार झाले नाहीत, भाडे थकलेले आहेत, पोट भाडे करू भाडे वाटतात, पोट भाडे करूनचं पैसे त्या ठिकाणी काही लोक आपल्या घरी नेतात, संस्थेचं नुकसान होतं आहे. आणि या अनुषंगाने त्या ठिकाणी काही लोकांना वाटलं आणि ते आंदोलन झालं. आणि ते आंदोलन झाल्यानंतर काही लोक अशी म्हणले की आजवर गाळेधारकांनी कडून 3 कोटी रुपये त्या ठिकाणी संस्थेला मिळाले. अरे 3 कोटी रुपये संस्थेला मिळाले तर बाकीच्या पोटे भाडेकरूकडून तुम्हाला किती मिळाले ह्याचा पण हिशोब तुम्ही द्यायला पाहिजे होता, बरोबर आहे का नाही? त्याचबरोबर तुम्ही काही गाळे हस्तांतर केले, ते गाळे 15 लाख रुपयाला विकले, 20 लाख रुपयाला विकले. आज देखील 2021ला जशी आमची नवीन बॉडी आली त्या काळात देखील एक गाळा प्रलंबित आहे हस्तांतर करायला. सरपंच आणि उपसरपंचांनी स्पष्ट सांगितले की ग्रामपंचायत निराश्री तक्रार संस्थेला 10 लाख रुपये जमा करा, ते 10 लाख रुपये जमा केल्यानंतर तुमचा गाळा हस्तांतर केला जाईल. आज देखील त्या गाळेधारकांनी काही एका व्यक्तीला पैसे त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि तो गाळा हस्तांतर करण्यासाठी बऱ्याच लोकांकडून त्या ठिकाणी विनंती केली जात आहे. परंतु ग्रामपंचायत बॉडीने त्या ठिकाणी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला नाही. जो घेतला ते तुमच्यापुढे आज मी स्पष्टपणे सांगतोय. त्यामुळं गाव तिकडचं चुकीच्या गोष्टीकडे चाललं आहे, गावाला त्या ठिकाणी भीती वाटत लागली. असं काही नाही आहे, गावातले सगळे लोक खुश आहेत, आनंदित आहेत. तुम्ही गावाची काळजी करायचं काही कारण नाही. तुम्ही काहीतरी सांगता की दिव्या सरपंच त्या ठिकाणी होत्या, त्यांना त्रास झाला, त्यांना त्रास दिल्यानंतर काही लोकांना किंमत मोजायची वेळ आली. आमची तेव्हा देखील किंमत मोजायची तयारी होती, आज देखील आहे, भविष्यात देखील आहे. त्यामुळं कुठला तरी विषय कुठल्या तरी दुसऱ्या बाजूला भरकटा नेऊ नका. जसं राजेश भाऊ आत्ता त्यांच्या भाषणात बोलले, गाळ्यांच्या धारकांच्या बाबतीत खरं प्रामाणिक मत असेल तर त्यांनी ते आश्वासन त्या ठिकाणी स्वीकारावं. स्वतःचे गाळेधारकांना किंवा स्वतःचे गाळे कुठल्या तरी गोरगरिबांना त्या ठिकाणी द्यावेत. जे गोरगरीब आज त्यांच्याच गाळ्याच्या पुढं टपऱ्या टाकून त्या ठिकाणी वाचल्यात त्या लोकांना गाळे त्यांनी त्या ठिकाणी द्यावेत. ग्रामपंचायतीने कधीच कोणत्याही गाळेधारकाला त्रास होईल अशी भूमिका घेतलेली नाही आजवर आणि भविष्यात देखील घेणार नाही. अनवरचा विषय तुमचाच केला तुम्हीच, परवाचं आंदोलन केलं तुम्हीच. मला तर ते आंदोलन झाल्यानंतर अगोदर काहीतरी प्रभात फेरी झाली होती, ज्याच्यामुळं आंदोलन झाले ती मंडळी पण त्या प्रभात फेरीत फिरतात. म्हणजे गाळेधारकांना इतकी कसली भीती की ह्या लोकांच्या विरोधात कुठेतरी आपण बोललं तर आपलं फार नुकसान होईल. असं काही होणार नाही. गाळेधारक एक ग्रामपंचायतीला बांधील आहेत. ग्रामपंचायती संस्था ही आज आमची आहे, उद्या त्यांची आहे, उद्या तिसरा कोणाची तरी येईल की बाबा गाळेंना जे भाडेकरू आहेत, स्वतःचे गाडे जे स्वतःचा उद्योग करतात त्या लोकांना कुठंही धक्का लागणार नाही याची जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी घेऊ. तसे पत्रव्यवहार झाले त्या अनुषंगाने ग्रामपंचायत 100% काम करेल. दुसरा एक विषय भाऊ बोलता बोलता थोडासा राहून गेला, ग्रामपंचायतच्या एक इमारतीची दुरुस्तीचा विषय. ती दुरुस्ती करण्याबाबतचा भाषणात त्या ठिकाणी बोललं गेलं. आता ती दुरुस्ती का केली नाही तर ती दुरुस्ती करताना
त्या इमारतीला ग्राम निधीतनं पैसे देणं बंधनकारक आहे. ग्राम निधीत पैसे जमा होताना हे ग्रामपंचायतचा कर असेल किंवा गाळ्यांचे भाडे असेल त्यातून ग्रामनिधी गोळा होतो आणि त्यातून तो खर्च करायचा होता. वास्तविक 2000 साली बांधलेली बिल्डिंग 2024ला स्लॅब पडतो ही शोकांतिक आहे. तरीसुद्धा आपण तो विषय प्रायोरिटी ग्रामपंचायतीने घेतला आणि विषय प्रायोरिटी घेऊन आपण पत्रव्यवहार देखील सरपंच उपसरपंचांनी केले की वरचे 2-3 गाळ्यांचे स्लॅब पडलेले आहेत, ते काम करायला तुम्ही थोडंसं गाळे खाली करा काम होईपर्यंत. मला वाटतं तिथे ती काशीविधांचा एक गाळा आहे, तिथं महेशचा एक गाळा आहे, त्यानंतर तिथं डॉक्टर श्रेनिक शाह यांचा गाळा आहे, अशा 2-3 जणांचा गाळा स्लॅब अक्षरशः खाली आला आहे. जोपर्यंत ते खालचं मोकळं होत नाही तोपर्यंत काम वरती करता येणार नाही. या सगळ्या गोष्टी माहिती तरीसुद्धा कुठेतरी त्या गोष्टीचा उपयोग करायचा आणि कुठेतरी चुकीचं दाखवायचं. वास्तविक हे कुठेतरी थांबलं पाहिजे. संस्थेची प्रॉपर्टी आहे. संस्था ही काही विराज काकडेच्या मालकीची आहे किंवा राजेश काकडेंच्या मालकीची असं नाही. विश्वस्त म्हणून गावकऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी बसवलेलं आहे. चांगलं काम करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही 100% करू. या सर्वातून एकच सांगतो की हा विषय गाळेधारकांचा, त्याबाबत ग्रामपंचायत निश्चित योग्य ती कारवाई करेल. जे गाळेधारक स्वतःचे भाडे त्या ठिकाणी भरतात, रेग्युलर भाडे भरतात, त्या गाळेधारकांचा देखील विषय आम्ही व्यवस्थितपणे जिल्हा परिषदेला कळवू. एवढंच बोलतो, मी थांबतो. सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो. आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश मला वाटतंय हा होता की 2010 पासून जसं आपण सत्तेत आलो तसं कुठल्याही वैयक्तिक द्वेषापोटी कोणाला त्रास देण्याचा आपला कधी उद्देश नव्हता. परंतु विरोधक मात्र एखादी गोष्ट वारंवार जर लोकांना बिंबवण्याचा प्रयत्न करत असतील तर ती जरी गोष्ट खोटी असली तरी ती हळूहळू खरी वाटायला लागते आणि त्यावेळेस मात्र लोकांना सत्य कळलं पाहिजे. या उद्देशानं आज ग्रामपंचायतचे सर्व आमच्या निराविकास आघाडीचे आजी पदाधिकारी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केलेलं आहे. सर्व जे गाळेधारक होते त्यांची भाषणं मी परवाच्या आंदोलनामध्ये बारकाईनं ऐकली. मुळात मला प्रश्न पडला की ग्रामपंचायतीच्या विरोधात ह्यांनी नक्की जो मोर्चा आणला तो आणला कशासाठी? नक्की ग्रामपंचायतीनं अन्याय केला आहे कुठे यांच्यावरती? मुळात मला गाळेधारकांना हे सांगायचं आहे की तुम्ही आधी तपासा. ज्या वेळेस गाळ्यांचं वाटप झालं त्यावेळेससुद्धा हाच नियम होता जो आज आहे की गाळ्यांचं वाटप हे जाहीर निलाव पद्धतीनं होणं हे कायद्यानं बंधनकारक आहे. तो नियम काय आज नाही आला. तो नियम गाळ्यांचं ज्या वेळेस बांधकाम झाल्यानंतर वाटप झालं त्यावेळेचा नियम आहे. तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी जर गाळ्यांचं वाटप नियमांच्या चौकटीमध्ये राहून केलं असतं तर ही वेळ आज गाळेधारकांवर निश्चितपणे आली नसती. त्यावेळेस ऑनलाईनची सुद्धा काही प्रक्रिया नव्हती. शासन ऑनलाईन पद्धतीने कुठला कारभार करत नव्हतं. त्यावेळेस भले तुम्ही गाळे कसेही वाटले असतील, तुम्हाला कागदावर सुद्धा ते निलाव पद्धत प्रक्रिया जरी दाखवली असती तरी मला वाटतं ही वेळ गाळेधारकांवर निश्चितपणे आली नसती. त्यानंतर इतक्या वर्ष कधी पाठीमागचं उकरत बसतं तर मातीच निघती. विकासाची भूमिका ठेवून पुढं जायची भूमिका 2010 पासून बहुमतात दिलेल्या लोकांच्या विश्वासार्थ ठरवण्यासाठी आम्ही घेतली. परंतु ही गोष्ट आज नाही उद्या होणार होती. जो कोणी एक व्यक्ती गाळ्याच्या तक्रारी संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे गेला, आज नाही गेला उद्या कोणीतरी गेलंच असं लक्षात घ्या. ही निलाव प्रक्रिया जी न होता जे वाटप झालं हे निश्चितपणे चुकीचं झालं आहे. हे कागदावर दिसतंय, लक्षात घ्या. हे आज न उद्या आज अकबर नसता गेला उद्या कोणीतरी जाणार होतं आणि ही गोष्ट ही आज न उद्या होणारच होती. ही गोष्ट तुम्हाला ह्याच्यामधून मांडवा खालून जाणं एकदा कर्म प्राप्त होतं. मग त्या ठिकाणी त्या चौकशीच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषद पातळीवरती जे कोणी पदाधिकारी आले त्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही आत्ताच्या विद्यमान बॉडीचा कुणाचाही जबाब घेतलेला नाही. त्यांना जी कागदपत्र ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध होती त्या उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे त्यांनी अहवाल एकाच गोष्टीवर दिला की सदर गाळ्यांचं वाटप नियमबाह्य पद्धतीनं झालेलं आहे म्हणून त्याचा गाळे ताब्यात घेऊन फेरनिलाव करण्यात यावा. यामध्ये ग्रामपंचायत कुठं दोषी आली? वरिष्ठ कार्यालयाचा कुठलाही अधिकारी पंचायत समितीचा जिल्हा परिषदेचा आला तर तो कुठलीही कागदपत्र ग्रामपंचायतीची सरपंच ग्रामसेवकांच्या परवानगीशिवाय स्वतःच्या अधिकारामध्ये तपासू शकतो. काही जण त्या ठिकाणी भाषणामध्ये म्हणली ग्रामपंचायतीने अर्धवट कागदपत्र दिली, असं दिलं तसे दिलं. अर्धवट कागद जी रेकॉर्ड होतं ते तपासून त्यांनी तो अहवाल दिला आहे.
मग त्यावेळेस सुद्धा ग्रामपंचायतीचे विद्यमान पदाधिकारी यांनी तुमच्या सगळ्यांचे पत्रावर लिहून घेतले की आम्ही या ठिकाणी व्यवसाय करतोय, उलट तुम्हाला सहकार्यच नाही केलं का त्यांनी? मग ग्रामपंचायत दोषी कुठं? तुम्ही ग्रामपंचायतीवर रोष काय येत आहे? ज्या सीओनी आदेश दिला फेरनिलाव करण्याचा, त्या सीओनी काही दिवसामध्ये बाबा याची फेर चौकशी करावी. त्यांना मला वाटतं कदाचित परत प्रशासकीय पातळीवरती कोणीतरी सूचना केली असेल, बाबा थोडासा काहीतरी त्याच्यामध्ये परत अजून खोला जाऊन तपासणी करा. याच्यामध्ये ग्रामपंचायतीवर तुम्हाला काही लोक जे चुकीच्या पद्धतीने गाळेधारकांना सांगतात की ह्या ग्रामपंचायतमुळे तुमचे गाळे जाणार आहेत, ही माझं मत सगळ्या गाळेधारकांना विनंती की तुम्ही अशा पद्धतीने कोणाच्या सांगण्यावरून कुणाला दोषी ठरवू नका. लक्षात घ्या, हे ग्रामपंचायत ही कधीही कुठल्याही 15 वर्षाच्या काळामध्ये कधी कोणाचा गाळा खाली करणं कोणी आजपर्यंत आम्ही गेलो नाही. जिल्हा परिषदेला जी भरणे मामांच्या वेळेस मीटिंग झाली होती ती फक्त आणि फक्त गाळ्यांचे भाडे वाढ होण्यासाठी झाली होती. ती मीटिंग फेरनिलावाची नव्हती. या निमित्तानं मी आज एवढंच सांगू इच्छितो की गाळेधारकांनी कुठलीही भीती बाळगता कामा नये. उलट सगळ्यांनी येऊन सामंजस्य ह्याच्यामधून ही प्रक्रिया आज न उद्या, कुणाची इच्छा असू नसू, उद्या आज जे आंदोलनामध्ये आहे ते जरी उद्या सत्य बसले तरी त्यांना सुद्धा ही फेरनिलावाची प्रक्रिया पार पाडावी लागेल. या नियमातनं कुणाची सुटका होणार नाही, कुणाची इच्छा असो अगर नसो. हे आज मला सगळ्या पत्रकार बंधूंना सांगायचे. त्यामुळे सगळ्या गाळेधारकांनी कुठली भीती न बाळगता यामधून, आणि मला वाटतंय या सगळ्या वातावरणामध्ये तणाव न होता प्रत्येकाने आपापलं स्वास्थ्य जर नीट ठेवलं तर गावाचं स्वास्थ्य आपोआप नीट राहते. त्यामुळे स्वास्थ्य वगैरे काही कुठल्या गावाचं मला वाटतं बिघडणार नाही. याच्यामधून शांततेनं सगळ्यांनी येऊन याच्यामध्ये कुणालाही दोष येऊन अर्थ वाटतं एकत्र येऊन जर चांगल्या पद्धतीनं मार्ग काढता आला, निश्चितपणे काय जे गाळेधारक आहेत त्यांचं त्या गाळ्यांवरती पोट आहे, त्यांचा प्रपंच आहे, हे निश्चितपणे आम्ही मान्य करतो. त्यांना कशा पद्धतीनं आपल्याला एकत्र बसून सहकार्य करता येईल, त्या गाळेधारकांना कशा पद्धतीनं परत गाळ देता येईल, हे जर तुम्ही एकत्र चर्चेत आला तर निश्चितपणे मार्ग निघेल. आणि चर्चेतून कुठल्याही गोष्टीला मार्ग आजपर्यंत निघत आलेला आहे. सर्व गाळेधारकांना माझी त्याबद्दल नम्र विनंती. आभार मानतो. मुद्दा जो राहून घ्या, मुद्दा म्हणजे छोटासा मुद्दा की अकबर आणि अनवर जोपर्यंत गाळेधारकांविरुद्ध लढत होते तोपर्यंत गोड होते आणि त्यानंतर आमच्या अंगावाले की कडू वाटायला लागले. अजिबात नाही. अकबर आणि अनवर आमचे होते, तुमचे होते नाही. सर्व ग्रामस्थ, सर्व निरा शिवतक्रार, अगदी शिवतक्रार गाव, निरा शिवतक्रार गाव, हे सगळे आम्ही विश्वस्त म्हणून सगळ्यांना न्याय देण्याचं आणि पारदर्शीपणे कारभार करण्याचं काम केले. अकबर आणि अनवर गाळ्याचे विषय जरी आमच्यावर आले तरी चिखल दगड फेकल्यानंतर कुणाच्या अंगावर उडतोय हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे तो विषय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजही सांगतो की ह्या पत्रकार परिषदेनंतर संघर्ष निवळेल, गाळेधारकांना सगळ्या गोष्टी समजल्या असतील आणि गाळेधारक 1 to 1 ग्रामपंचायतीबरोबर डायलॉग करतील आणि त्याच्यातून पुढचा जाणारा अहवाल. आणि तसं जसं विराजभाईंनी सांगितलं, दीपकभाईंनी सांगितलं की त्या ठिकाणी आपण गाळेधारकांना कशा पद्धतीने थोडीफार सॉफ्ट भूमिका घेता येईल या पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये 100% सहकार्य करू. डायलॉग झाला पाहिजे, आपापसातली मतभेद किंवा रोष मिटला पाहिजे, हे आम्ही या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा सांगतो, गावाचं स्वास्थ्य अजिबात बिघडणार नाही. लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये चौकटीत राहून एकमेकावर आरोप करतो, गळ्यात गळं घालतो, अजिबात बिघडणार नाही. स्वास्थ्य बिघडलं तर आपल्या दोघांचंच बिघडेल, अजिबात गावाचं बिघडणार नाही. गाव कुठंही स्वास्थ्य बिघडून घेत नाही आणि गावाचा फक्त विकासाच्या मुद्द्यावरच फक्त गावाला घेणं देणं असतं. म्हणून आपण या ठिकाणी सगळेजण आलात, नम्रपणे ही पत्रकार परिषद सगळे ऐकून घेतली आणि वस्तुनिष्ठ माहिती आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. भविष्य काळामध्ये जरी कुठल्याही प्रकारचा आरोप किंवा कुठल्याही प्रकारचा ग्रामपंचायतीवर प्रश्न उपस्थित झाला तर अशाच पद्धतीने त्यावेळेस पत्रकार परिषद बोलवली जाईल. त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी येताल आणि त्या ठिकाणी ऐकून जनतेपर्यंत पोहोचवण्याची जी काय तुमची भूमिका सुरुवातीपासून सोशल अँगल आहे तो करताल, असं मी निश्चितपणे त्या ठिकाणी आलेले सगळे पत्रकार बंधूचे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानतो. नमस्कार.